सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहवसे, काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठ्ठलाची, काही करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहवसी, विठोबा रखुमाई। तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावसे दुरी, भवाची पुरी वाहवसी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचे अधिष्ठान असणारी माऊली तुकोबाराय यांचा 3 चरणांचा व मानवी जीवनाचं कल्याण कशामध्ये आहे हा सांगणारा हा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपणास काय प्रतिपादन करतात तत्पूर्वी आपण श्री संतांना नमन करूया। सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावसे दुरी, भवाची पुरी वाहवसे। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा आहे का। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आपणा सर्वांना असा उद्देश करतात की आपण
या मानवी देहाला प्राप्त झालो आहोत, आपण या मानव जन्माला आलेलो आहोत, तर आपलं कल्याण कशामध्ये आहे? तर आपलं कल्याण ज्याच्यामध्ये आहे तो सांगण्यासाठी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की मी तुम्हाला सांगतो तुमचं कल्याण कशामध्ये आहे, तर सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. या मानवी देहाला आल्यानंतर तुम्ही काय करा, तर तुम्ही विठ्ठलाचं भजन करा. जर तुम्ही विठ्ठलाचं भजन केलं, जर तुम्ही विठ्ठलाला शरण गेलात आणि तरच तुमचं काय होणार आहे, कल्याण होणार आहे. आणि जर तुम्ही भगवंताची भक्ती केली नाही, देवाची जर आपण वारी केली नाही, भगवत भजन जर केलं नाही, तर आपला जन्म काय होणार आहे? जगद्गुरु तुकोबराय सांगतात की जन्म तुमचा वायाला जाईल. काय जाईल? जन्म वायाला जाईल. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की तुम्ही सर्वजण माझं ऐका. काय ऐका? सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जर तुम्ही संपूर्ण तुमचं आयुष्य जे तुम्हाला प्राप्त झालेलं आहे त्या संपूर्ण आयुष्यामध्ये जर तुम्ही परमार्थ केला नाही, भगवंताचं नामचिंतन केलं नाही, पंढरपूरची आळंदीची जर वारी केली नाही, तर फक्त तुम्ही संसारच केला, संसारामध्ये तुम्ही तुमचं आयुष्य जर व्यर्थ घालवलं, तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हा संसार काय करेल तुम्हाला, तर करिता बरोबरी दुरावसे दुरी. तुम्ही किती बरोबरी जरी करण्याचा प्रयत्न केला तर संसार तुम्हाला काय करेल, दूर नेऊन ठेवेल. दूर कुणापासून नेऊन ठेवेल, तर भगवंतापासून तुम्हाला दूर ठेवेल. सुखापासून, आनंदापासून तो परमात्मा काय करेल, तुम्हाला दूर नेईल. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वावसी. भवाचा पूर म्हणजे काय? हा संसार, श्रुसरती असणारा जो काही संसार आहे, जन्म मरण रूपी काय जो संसार आहे, या जन्म मरण रूपी संसारामध्ये आपण सर्वजण काय जाऊ, वाहून जाऊ. म्हणून जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात की तुम्ही सावध व्हा आणि सावध होऊन काय करा, मी तुम्हाला जे सांगतोय, जे तुम्हाला मी सांगत आहे त्या सांगण्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमचं जीवन क्रमित करा. त्यानंतर जगद्गुरु तुकोबराय शपथ घेऊन सांगतात, पहा, जर तुम्हाला मानवी जीवनाचं जर कल्याण करायचं असेल, मानवी जीवन जर यथार्थ तुम्हाला घालवायचं असेल, तर तुम्ही काय करा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की काही न लगे एक भावचे कारण. जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची, जर तुम्हाला भगवंताचं भजन करायचंय, तर त्या भजनामध्ये काय धारण करायचंय, फक्त अंतःकरणामध्ये भाव धारण करायचा. काय भाव धारण करायचा आहे? मी देवाचा भक्त आहे आणि देव माझा आहे, देव माझा आहे आणि मी देवाचा आहे, एवढा जर तुम्ही भाव धारण केला आणि भगवंताचं जर भजन केलं, तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की तुम्हाला देव तर भेटेलच आणि तुमच्या जीवनाचं सुद्धा कल्याण होईल. यासाठी जगद्गुरु तुकोबराय काय करतात, भगवंताची शपथ घेतात. काही न लगे एक भावचे कारण, तुका म्हणे आन विठ्ठलाची. जगद्गुरु तुकोबराय शपथ घेऊन सांगतात की मी विठ्ठलाची आण घेतो. आण म्हणजे शपथ घेतो आणि शपथ घेऊन जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की परमार्थ करण्यासाठी किंवा भगवंताची भक्ती करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असेल, तर भाव आहे. पहा, जर आपल्या अंतःकरणामध्ये जर भाव असेल तरच आपण परमार्थ करू शकतो. पहा, जसं आपण आता वारीला चाललोय, पहा, वारीला जाताना आपल्या अंतःकरणामध्ये काय भाव पाहिजे, मला भगवंताला भेटायचंय. भगवंत माझी कोण आहे, भगवंत माझा सर्व काही आहे. पहा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, म्हणजे भगवान परमात्मा माझा सर्व काही आहे. पहा, त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव. असा आपण आपल्या अंतःकरणामध्ये काय धारण करायचा आहे, भाव धारण करायचा आहे. आणि असा भाव धारण करून जर आपण पंढरपूरच्या दिशेने जर गेलो, तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की तुम्हाला भगवंत काय होईल, दर्शन देईल, भगवंताचं प्रेम तुम्हाला प्राप्त होईल. असा अभंगाचा आपण सरळ अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला. विठोबा प्रतिवर्षीप्रमाणे आषाढी वारीसाठी आपण सर्व ग्रामस्थ, सर्व चास ग्रामस्थ, वाळकी ग्रामस्थ आपण आजच आपल्या दिंडीचं प्रस्थान केलेलं आहे. आणि या प्रस्थानात या दिंडीचा आजचा हा पहिलाच मुक्काम आहे. हरिभक्तीपराय आमचे गुरुबंधू रायबा महाराज यांच्याकडे आपण या ठिकाणी दिंडीचा मुक्कामासाठी आलेलो आहोत. आणि त्या वेळेतच आपण एक कीर्तन रूपी सेवा करत आहोत. मला या कीर्तनासाठी हरिभक्तीपरायण आमचे परम स्नेही जोगमामा यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं. त्यांनाही धन्यवाद. जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतायत. कोण कोणाला काही सांगण्यासाठी तयार असतो का? या स्वार्थी जगामध्ये कोणीच कुणाला सांगायला तयार नाहीत.
परंतु संत असे आहेत पहा, संत काय करतात, संतांना जगाकडे जर पाहिलं तर संतांचा अवतारच आपला उद्धार करण्यासाठी आहे पहा. संत या पुढे तुम्ही पुढे पुढे व्हा. विनोदाई जागा आहे पुढे पुढे या तुम्ही या पुढे सांगतो मी पुढे सरका पुढे विठोबार कुमारी संतांचा जो काही अवतार आहेत पहा, जगद्गुरु तुकोबाराय असतील किंवा जे काही सर्व काही संत आहेत, या संतांनी अवतार कशासाठी धारण केलाय तर जड जीवांचा उद्धार करण्यासाठी पहा. जड जीव हे या संपूर्ण संसारामध्ये वाहून जात आहेत. यांचा जर उद्धार करायचा असेल तर संतांशिवाय या जीवांचा उद्धार कोणी करू शकणार नाही पहा. म्हणून संतांना आपल्याविषयी काय निर्माण होतो, कळवळ निर्माण होतो. आपण काही कुणाला काही सांगतो का हिताची गोष्ट, परंतु संत आपल्याला हिताची गोष्ट सांगतात पहा. संत म्हणतात की तुम्ही या मानवी देहाला प्राप्त झाला, हे मानवी देह सहजासहजी प्राप्त होत नाही. आपण मानव जन्माला आलो, परंतु हा मानव जन्म सहजासहजी प्राप्त होतो का, सहजासहजी प्राप्त होत नाही. हे आपल्याला प्राप्त झाल्यामुळे समजत नाही पहा. कारण मानव देह प्राप्त करण्यासाठी काय करावं लागतं तर एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा. 84 लक्ष योनीमध्ये आपल्याला फिरावं लागतं. आणि ज्यावेळेस आपलं समान पाप आणि समान पुण्य तयार होतं त्यावेळेस आपल्याला काय प्राप्त होतो, हा मानव देह प्राप्त होतो पहा. मानव देहाचे विशेष आहे पहा. या मानव देहाला साधन योनी म्हटलेलं आहे. मानव देहाला काय म्हटलेलं आहे, साधन योनी म्हटलेलं आहे. आणि मानव देह सोडून इतर जे काही योनी आहेत याला भोग योनी म्हटले आहेत पहा. म्हणजे मानव आपण या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतरच भगवंताची भक्ती करू शकतो, काहीतरी साधना करू शकतो आपण. आणि मानव देह सोडून जे काही इतर योनी आहेत या योनीमध्ये फक्त काय प्राप्त होतात, सुख किंवा दुःखाचे भोग प्राप्त होतात. म्हणून आपला मानव देह म्हणजे काय, आपण जर ठरवलं स्वर्ग प्राप्त करायचा आहे तर आपल्याला स्वर्गही प्राप्त होईल. आपण जर ठरवलं पाप कर्म करून नरक प्राप्त करायचा आहे तर आपल्याला नरक पण प्राप्त होईल. आणि आपण ठरवलं भगवान श्री विठ्ठलाची भक्ती करून वैकुंठ प्राप्त करायचा आहे तर तो वैकुंठ सुद्धा प्राप्त होईल पहा. असं या मानव देहाचं काय आहे, विशेष महत्व आहे पहा. स्वर्गीचे अमर देवा मृत्यू लोके व्हावा जन्मा. स्वर्गातले देव सुद्धा या मानव देहाची इच्छा करतात पहा. इतका हा मानव देह श्रेष्ठ आहे पहा. म्हणून आपल्याला जो मानव देह प्राप्त झालेला आहे या मानव देहामध्ये आपण काय केलं पाहिजे तर मानव देहामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात की तुम्ही भगवंताचंच भजन करा पहा.
पहा आपलं जे काही मन आहे पहा हे मनाचं जर आपण निरीक्षण केलं तर मन कशाचं तरी चिंतन करतच आहे पहा. करतं की नाही चिंतन? मन आपल्या संसारातील व्यक्तींचं तरी चिंतन करेल. मन आपलं संसारातील जी काही आपली संपत्ती असेल त्या संपत्तीचं चिंतन करेल किंवा आपलं मन काहीतरी चिंता करेल पहा. परंतु आपल्या मनाला आपण शिकवलं पाहिजे पहा. मनाने काय केलं पाहिजे? मनाने फक्त भगवत चिंतनच केलं पाहिजे पहा. आपलं मन भगवंताचं चिंतन केव्हा करेल बरं? जेव्हा आपल्याला भगवंताचा स्वभाव कळेल पहा. भगवंत कसा आहे? तर भगवंत हा कृपाळू आहे पहा. भगवंत हा सर्वशक्तिमान आहे पहा. भगवंताचं वर्णन करताना भागवतामध्ये असं केले पहा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. ज्या भगवंताचं आपल्याला चिंतन करायचंय तो परमात्मा, तो श्री विठ्ठल कसा आहे? तर तो परमात्मा सच्चिदानंद आहे पहा. म्हणजे ज्या परमात्म्याला आपल्याला मनाशी ज्या परमात्म्याचं आपल्याला मनाने चिंतन करायचंय तो परमात्मा सत आहे. सत म्हणजे काय? तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. आपण ज्या व्यक्तींचं चिंतन करतो पहा ते आज दिसतात आपल्याला, उद्या राहतील का? मग कुणाचं चिंतन केलं पाहिजे ना आपण? जो परमात्मा कायम राहणार आहे असा कोण आहे? फक्त जगामध्ये देवच आहे असं आपण आपल्या मनाला सांगितलं पाहिजे. आपण ज्या व्यक्तीचं चिंतन करतो त्या व्यक्ती तर मरणारे आहे, परंतु देव कसा आहे? सत आहे. तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. त्यानंतर परमात्मा देव कसा आहे? तर चित आहे. चित म्हणजे काय? ज्ञान स्वरूप आहे. आपल्या ठिकाणी आपण कसे आहोत? आज्ञानी आहोत. आणि भगवंत कसा आहे? चित म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. आपल्या जवळचं अज्ञान काढून आपल्याला चित स्वरूपता प्राप्त करून देणारा कोण आहे? फक्त तर ईश्वरच आहे. त्यानंतर भगवान परमात्मा कसा आहे? भगवान परमात्मा हा आनंद स्वरूप आहे. आपण म्हणतो की सुख या शब्दाच्या विरुद्धार्थी दुःख असतं पहा. आपल्याला कधी कधी सुख प्राप्त होतं आणि कधी कधी आपल्याला काय प्राप्त होतं? दुःख प्राप्त होतं. परंतु जर आपण भगवंताचं चिंतन केलं तर आपल्याला आनंद प्राप्त होईल. आपण आता वारीमध्ये भजन गात आलो पहा, त्या भजनामध्ये आपल्याला काय प्राप्त झाला? आनंद प्राप्त झाला. बरोबर आहे की नाही? म्हणजे भगवंताचे आपण नाम जप केला, भगवंताची वारी केली, आपल्याला काय प्राप्त होतो? आनंद प्राप्त होतो. तो आनंद कुठून येतो? तर तो आनंद भगवंतापासून येतो. तुम्ही संसारामध्ये किती सुख प्राप्त करून घ्या, तुम्हाला त्या सुखाच्या शेवटी काय प्राप्त होईल? दुःखच प्राप्त होईल पहा. एखाद्याने खूप संपत्ती मिळवली, त्याला काय प्राप्त झालं? क्षणभर किंवा काही दिवस सुख प्राप्त झालं आणि ते धन निघून गेलं. चोरांनी चोरलं किंवा त्याच्याकडून खर्च झाला किंवा काहीतरी झालं, नंतर त्याला काय होतं? मग दुःख प्राप्त होतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण आपल्या मनाला सांगितलं पाहिजे की मी संसार प्राप्त करायचा का देव प्राप्त करायचा? संसार जर प्राप्त केला तर त्या संसाराचं स्वरूप शास्त्रामध्ये असं सांगितलंय पहा. संसार कसा आहे? संसार हा दुःख रूपच आहे पहा. जसा भगवंत आहे, भगवंत कसा आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे. तसा संसार कसा आहे? हा दुःख रूपच आहे पहा. म्हणजे संसार आपण कोणी केला? संसार गरिबांनी केला आणि संसार श्रीमंतांनी केला. संसार करणारा कोण आहे? संसार करणारा हा दुःखीच आहे पहा. परंतु जो भगवंताचं भजन करेल, जो भगवंताचं स्वरूप समजून घेईल, देव कसा आहे? आपण आपल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे पहा. मला ज्या देवाची प्राप्ती करायची आहे तो देव कसा आहे? तर त्याचं उत्तर शास्त्रामध्ये काय दिलंय? भगवान परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे. त्यानंतर तो काय कार्य करतो पहा. भगवंताचं कार्य सांगते की सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. या संपूर्ण विश्वाची रचना कोणी केलेली आहे? भगवंतानी केलेली आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून भगवंत हा सर्वशक्तिमान आहे पहा. त्याच्यानंतर भगवंताचा स्वभाव सांगितलाय. भगवंत काय करतो? भगवंत हा तापत्रय विनाशाय. जो 3 ताप आहेत पहा, त्या तिन्ही तापांचं निवारण करणारा कोण आहे? फक्त भगवंत आहे पहा. या दुःखामधून, जन्म मरणाचं जे काही दुःख आहे पहा, या दुःखामधून सुद्धा निवृत्त करणारा कोण आहे? भगवंतच आहे पहा. आपल्या सर्वांना 2 गोष्टी अटळ आहेत पहा, जन्म आणि मृत्यू. याच्यातून कोण सुटणार आहे का? याच्यामधून कोणी सुटणार नाही. म्हणून जन्म आणि मृत्यू या दोघांमधून जर आपल्याला सुटायचं असेल, या दुःखामधून जर सुटायचं असेल तर तो सोडणारा कोण आहे? फक्त भगवंतच आहे. हे आपण आपल्या मनामध्ये निश्चय केला पाहिजे. त्याच वेळेस आपल्याला भगवंताचं भजन करूशी वाटेल पहा. आपण ज्यावेळेस असा मनामध्ये निश्चय करू की मला देवच प्राप्त करायचा आहे, देवाशिवाय मला काही प्राप्त करायचं नाही, त्या दिवशी आपलं भजन चालू होतं पहा. आपण पाहतो पहा, आपले जे काही संत आहेत पहा, जगद्गुरु तुकोबाराय असतील किंवा इतर सर्व संतांनी काय केलेलं आहे? भगवंताचं भजन केले. त्यांना सुद्धा संसार होता पहा. होता की नाही संसार? आणि या संसारामध्ये असताना सुद्धा त्यांचं एकच चिंतन होतं पहा
दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. कारण त्यांना गोविंद समजला होता. देवाचा छंद देवाचा नाद कुणाला लागतो माहितीये का? ज्याला देव समजला. एखादी लहान मुलाला गोड जास्त खायला आवडतं कारण सुरुवातीला त्याला तो गोड पदार्थ त्याने ज्यावेळेस तो चव घेतो त्यावेळेस तो पदार्थ त्याला परत परत मिळवण्यासाठी तो काय करतो? प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे भगवंताचं नाम सुद्धा एक गोड आहे ते नामाची चव जर आपल्याला प्राप्त झाली तर ते नामचिंतन आपलं कधीच सुटणार नाही जसं साधू संतांनी दिनरजनी भगवंताचं भजन केलं आणि आपलं भजन का सुटतं? कारण आपण त्या भजनाची चवच चाकली नाही राम रसाची आचवे आन रस रुची केवे. जर आपण राम रसाचं सेवन केलं तर आपल्याला इतर रस आपल्याला घेऊ सुद्धा वाटणार नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे? या आपल्या मानवी जीवनामध्ये आपण आपल्या ठिकाणी सावधानता प्राप्त झाली पाहिजे आपण आपल्या मृत्यूचं स्मरण केलं पाहिजे मृत्यूचं स्मरण आपल्याला दररोज असलं पाहिजे जर या मृत्यूच्या स्मरणातून जर मृत्यूचं जर आपल्याला स्मरण नसेल तर आपला परमार्थ होणार नाही ज्याला मृत्यूचं स्मरण आहे तोच काय करू शकतो? परमार्थ करू शकतो. कारण मृत्यू नावाची गोष्ट मृत्यूमुळे काय प्राप्त होतं? दुःख प्राप्त होतं. जर आपण भगवंताचं भजन केलं नाही आणि आपला जर मृत्यू झाला तर आपल्याला काय होईल बरं? आपल्याला इतर योनीमध्ये परत परत फिरावं लागेल जर आपण मोक्ष प्राप्त करून घेतला नाही. आपण पंढरपूरची वारी करतो, आपण इतर सर्व काही साधना करतो परंतु या सर्व साधनांचा सार आपल्याला काय प्राप्त करायचा आहे? देव प्राप्त करायचा आहे. आपल्याला काय प्राप्त करायचा आहे? मोक्ष प्राप्त करायचा आहे. आपण मोक्ष हा शब्द अनेक वेळा ऐकतो भगवंत आपण परमार्थ करतो. या परमार्थातून आपल्याला काय प्राप्त करायचं आहे? तर त्याचं नाव आहे मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती. याचं नाव काय आहे? मोक्ष आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती. आत्यंतिक दुःख काय आहे बरं? आत्यंतिक दुःख म्हणजे जन्म आणि मरणाचं दुःख. याला काय म्हटलेलं आहे? आत्यंतिक दुःख म्हटलेलं आहे. आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे देवाची प्राप्ती. असा जर मोक्ष जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर हा मोक्ष प्राप्त करून देणारे कोण आहेत? फक्त संत आहेत संतांजवळच मोक्ष आहे जगद्गुरु माऊली ज्ञानोबराय म्हणतात चंद्रू तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेक असणे गेले. जर तुम्हाला मोक्ष प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला संतांकडे जावं लागेल आणि संतच आपल्याला मोक्ष प्राप्त करून देऊ शकतात. कारण संतांकडे काय आहे? संतांकडे भुक्ती सुद्धा आहे आणि संतांकडे काय आहे? मुक्ती सुद्धा आहे संत सज्जने मांडले दुकान पंढरपूरच्या दिशेने चाललेलो आहोत नाचत गात चाललेलो आहोत आणि त्या आपण जात असताना आपल्याला संतांची सुद्धा भेट होणार आहे कुणाची भेट होणार आहे? संतांची सुद्धा. देवाबरोबर आपल्याला संतही भेटणार आहेत आणि त्या संतांजवळ काय आहे? तर संतांजवळ भुक्ती सुद्धा आहे आणि संतांजवळ काय आहे? मुक्ती सुद्धा आहे जर आपल्याला भुक्ती पण पाहिजे असेल आणि जर आपल्याला मुक्ती पण जर पाहिजे असेल तर आपण कुठे गेलो पाहिजे? आपण वारीमध्ये गेलो पाहिजे आणि वारीमध्ये आपल्याला कोण भेटणार आहेत? संत भेटणार आहेत आणि संत भेटल्यानंतर संत आपल्याला काय सांगतील? तर संत आपल्याला भगवंत कसा भेटेल हे सांगतील जसं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो. कोणती गोष्ट सांगतो? त्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतो तुम्हासी
की सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. आपण या मानवी देहाला आल्यानंतर आपला जर जन्म वायाला घालायचा नसेल तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मी सांगतो काय, तर तुम्ही विठ्ठलाचं भजन करा. पा विठ्ठलाचं भजनामध्ये किती शक्ती आहे. पा विठ्ठलाचं भजन आपल्याला कुणाला प्राप्त होऊ शकतं. विठ्ठलाचं भजन सहजासहजी कुणालाही प्राप्त होऊ शकत नाही. पा जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलंय आपल्याला की तुम्ही विठ्ठलाचं भजन करा, तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा, तुम्ही पंढरपूरची वारी करा. सर्व साधू संतांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. परंतु सर्वजण करतात का ते? सर्वजण करू शकत नाही. पा कारण परमार्थ जर साध्य करायचा असेल तर परमार्थ साध्य करण्यासाठी आपल्याला पूर्वजन्माची पुण्य असावं लागेल. पा जसं माऊली ज्ञानोबराय म्हणतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे. आपल्याला जर विठ्ठल आवडायचा असेल तर आपल्याजवळ काय असावं लागेल? पुण्य असावं लागेल. आणि त्या पुण्यानेच आपल्याला काय आवडेल? विठ्ठल आवडेल. पा आणि तो जर विठ्ठल आपल्याला आवडू लागला तर तो विठ्ठल नामचिंतनाने काय होईल? आपलं अंतःकरण शुद्ध होईल. पा आपलं अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर आपल्या अंतःकरणाची आपल्यावर कृपा होईल आणि आपलं अंतःकरण काय करेल? भगवंताला जाणून घेण्याचा प्रयत्न करेल. पा आणि ज्यावेळेस आपलं मन भगवंताला जाणून घेईल त्यावेळेस आपण भगवंताचं भजन कधी सोडणार नाही. पा कारण साधू संतांनी ज्याप्रमाणे भगवंताला जाणून घेऊन भगवंताचं भजन केलं त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा भगवंताला जाणून घेऊन भगवंताचं काय करायचं आहे? भजन करायचं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सुरुवातीला सांगतात की तुम्ही विठ्ठल 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 असं भजन करा. आणि असं विठ्ठल विठ्ठल भजनाचा जर तुम्हाला छंद लागला तर एक वेळेस काय होईल? संतांची तुम्हाला भेट होईल. पा कुणाची भेट होईल? संतांची भेट होईल. आणि संतांची भेट झाल्यानंतर ते संत तुम्हाला काय प्राप्त करून देतील? तर विवेक प्राप्त करून देतील. पा आपण संतांकडे गेल्यानंतर आपण पाहतो की संतांना आपण आपला संसार सांगतो. काय सांगतो आपण? संसारातील गोष्टी सांगतो. परंतु संतांजवळ विवेक आहे. पा संत काय करतील आपल्याला? संत आपल्याला मोक्षाचा मार्ग सांगतील. संत सांगतील आपल्याला की आपल्या जीवनामध्ये आपण काय प्राप्त करून घ्यायचं. जर आपण जे संत आपल्याला संसार प्राप्तीचा मार्ग सांगत असतील तर ते संत असतील का? जे संत आपल्याला भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग सांगतात त्यांना आपण काय म्हणतो? पा संत म्हणतो. म्हणून ज्याला हरीची प्राप्ती करून घ्यायची त्यांनी काय केलं पाहिजे? तर श्री संत एकनाथ महाराज म्हणतात, पा हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. म्हणजे आपण या मानव देहाला आलो आहोत आणि या मानव देहामध्ये आपल्याला आत्यंतिक दुःख म्हणजे कोणतं आहे? जन्माचं दुःख आणि मृत्यूचं दुःख. या जन्म आणि मृत्यूच्या दुःखातून सोडणारा फक्त कोण आहे? तर तो फक्त भगवंतच आहे. आणि असं ज्ञान आपल्याला कोण प्राप्त करून देतील? तर ते फक्त संत प्राप्त करून देतील. कारण आपले जे काही आई वडील आहेत, आपले जे माता पिता आहेत, हे माता पिता आपल्याला मोक्ष प्राप्त करून देऊ शकतात का? आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देऊ शकतात का? तर देऊ शकत नाही. कारण जन्म मृत्यूचं जे दुःख आहे या जन्म मृत्यूच्या दुःखातून निवृत्त करणारे फक्त कोण आहेत? संतच आहेत. आपले आई वडील आपल्यावर प्रेम करतात, ते फक्त प्रेमाने मायेमुळे आपल्यावर प्रेम करतात. परंतु संत आपला उद्धार करण्यासाठी तळमळ करतात. जे जगद्गुरु तुकोबराय किंवा आपले जे काही आताच बाबांचं वैकुंठ गमन सोहळा झाला. बाबांचं आपण अनेक प्रवचन कीर्तन ऐकलेत. मी सुद्धा लहानपणापासून बाबांचं कीर्तन ऐकलेले आहेत. त्यांचा सांगण्याचा उद्देश काय होता? तुम्ही भगवंताची भक्ती कशी करायची. त्यांनी स्वतः करता किंवा स्वतःचं नाव करण्यासाठी नाही, भगवंताच्या भक्तीसाठी प्रत्येक जण भगवंताच्या भक्तीला कसा लागेल यासाठी त्यांचा प्रयत्न होता. कारण संतांच्या अंतःकरणामध्ये तळमळ सर्वांसाठी कशाची असते? त्याचा उद्धार झाला पाहिजे, त्याच्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे. म्हणून सर्व संत काय करत असतात? प्रयत्न करत असतात. अशाच प्रकारे जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये सुद्धा आपल्या सर्वांविषयी अंतःकरणामध्ये तळमळ वाटते. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात की मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्हाला या जन्म मृत्यूच्या दुःखातून जर सुटायचं असेल तर तुम्ही भगवंताचं भजन करा, श्री विठ्ठलाचं भजन करा. कारण या विठ्ठला वाचून तुम्हाला कोणी सोडणार नाही. जन्म मरण जाया
जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की माय बापे पिंड पाळीला माया आणि जन्म मरण जाया संत संग. म्हणून जन्माचं दुःख आणि मृत्यूचं दुःख या दुःखातून जर आपल्याला निवृत्त व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? संत संग करावं लागेल पहा. आणि त्यावेळेस संत आपल्याला सांगतील की कसा मोक्ष प्राप्त करायचा, कसा भगवंत प्राप्त करायचा. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की नाही तरी गेला जन्म वाया. आपला जो काही जन्म आहे पहा, हा जर जन्म वायाला गेला तर याला काय, तसं आपण एखादी आपलं जीवन म्हणजे एक परीक्षा आहे पहा. या परीक्षेमध्ये जो भगवंताचं भजन करेल तो काय झाला? पास झाला. आणि जो भगवंताचं भजन करणार नाही तो काय झाला? नापास झाला पहा. आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे काही आयुष्य मिळालेलं आहे पहा, या आयुष्यामध्ये आपले जेवढे क्षण भगवंताचं नामचिंतनामध्ये जातील तेवढेच सार्थकी आहेत पहा. आणि भगवंताच्या नामचिंतना वाचून जेवढा वेळ आपला व्यर्थ जाईल तो वेळ आपला व्यर्थच ठरणार आहे पहा. श्री संत निळोबराय म्हणतात पहा, हरी काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल. श्री संत निळोबराय म्हणतात की काळ सार्थक केला त्यांनी. काळ कोणी सार्थक केला? ज्यांनी मनामध्ये भगवंताला धरून ठेवलं, भगवंताच्या नामचिंतनामध्ये जो राहिला त्याचाच जीवनाचा काळ सार्थकी झाला पहा. आपण पंढरपूरच्या आपल्या गावापासून तर पंढरपूर पर्यंत जात आहोत पहा. आणि या जात असताना आपल्या अंतःकरणामध्ये कोण राहणार आहे? या सर्व काळामध्ये भगवंतच राहणार आहे. म्हणजे आपला जो काय काळ आहे तो काय होणार आहे? सार्थकी होणार आहे पहा. गावातील लोकांना किंवा जे भगवंताचं भजन करत नाही त्यांना काय वाटेल? यांचा काळ कसा गेला? वायला गेला वाटेल. परंतु संतांनी काय सांगितलंय? तो काळ काय झालेला आहे? सार्थकी लागलेला आहे. हे आपण आपल्या मनामध्ये निश्चय केला पाहिजे पहा. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की तुम्ही जन्म तुमचा वायला घालू नका. जन्म कुणाचा वायला जातो पहा? जो संतांना शरण जात नाही, जो ग्रंथाला शरण जात नाही, त्याचं जीवन, त्याचा जन्म काय जात असतो? वाया जात असतो पहा. म्हणून आपल्याला जर आपलं जीवन वायाला घालवायचं नसेल तर आपण काय केलं पाहिजे? जगद्गुरु तुकोबरायांनी जे सांगितलं तेच आपण केलं पाहिजे. काय सांगितलं आपल्याला जगद्गुरु तुकोबरायांनी? सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. असा जन्म जर आपल्याला वायाला घालायचा नसेल तर आपण भगवंताचं काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे पहा. भगवंताचं भजन कुणाला प्राप्त होतं पहा? भगवंताचं भजन सहजासहजी कोणीही करू शकत नाही पहा. ज्याच्याजवळ पुण्याची सामुग्री असेल त्यालाच भगवंताचं भजन प्राप्त होतं. आणि ज्याला संतांची कृपा प्राप्त झाली त्यालाच काय होतं? भगवंताची भक्ती प्राप्त होते पहा. आपण ध्रुव बाळाचं उदाहरण पाहतो पहा. ज्यावेळेस ध्रुव बाळ तपश्चर्या करण्याकरता जंगलामध्ये जातो आणि जंगलामध्ये गेल्यानंतर कुणाची भेट होते? नारदांची भेट होते. आणि नारद मुनी त्यांना सांगतात. नारद मुनी काय करतात? ओम नमो भगवते वासुदेवाय हा नामजप देतात. आणि हा नामजप प्राप्त झाल्यानंतर तो काय करतो? भगवंताचा जप करू लागतो. आणि जप करता करता ज्यावेळेस भगवंत प्रसन्न होतात, भगवंत प्रसन्न झाल्यानंतर तो भगवंताची ध्रुव बाळ काय करू लागतो? भगवंताची स्तुती करू लागतो. म्हणजे हा जे आपण ध्रुव बाळाचं उदाहरण पाहतो पहा, या उदाहरणामध्ये भगवंताचं नाम जप हेच भगवंताला प्राप्त करून देणार आहे. भगवंताचं नाम जपच काय आहे? भगवंताला प्राप्त करून देणार आहे. आपल्याला जर विठ्ठल प्राप्त करायचं असेल, आपल्याला जर श्री विठ्ठल प्राप्त करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? विठ्ठलाचंच नामचिंतन करावं लागेल पहा. विठ्ठल नामचिंतन वाचून आपण जर दुसरं चिंतन केलं तर आपल्याला विठ्ठल प्राप्त होईल का? तुका म्हणे जन्मा, तुका म्हणे जन्मा आल्याचे सारखे, तुका म्हणे जन्मा, तुका म्हणे जन्मा आल्याचे
का बरोबर तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची कधी कलिया. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की जन्माला आल्याचं सार्थक काय आहे? विठ्ठलाचं दर्शन घेणं. आणि आपण सर्वजण तेच करू राहिले पहा. पंढरपूरच्या दिशेने आपण सर्वजण जात आहोत आणि आपल्याला कोण पाहायचं आहे? विठ्ठलच पाहायचा आहे. आणि तो विठ्ठल पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनाचं काय होणार आहे? सार्थक होणार आहे. त्यानंतर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की जर तुम्ही माझं ऐकलं नाही तर काय होईल बरं? करिता बरोबरी दुरावसी दुरी. करता बरोबरी दुरावरची दुरी. करता बरोबरी दुरावरची दुरी. करता बरोबरी दुरावरची दुरी. करता बरोबरी जगद्गुरु तुकोबराय दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की करिता बरोबरी दुरावसी दुरी. म्हणजे तुम्ही भगवंताचं भजन, भगवंताची वारी हे जर सोडून जर तुम्ही संसारामध्ये जर राहिलात आणि संसारामध्ये जर बरोबर करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? करिता बरोबरी दुरावसी दुरी. तू खूप म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे सार्थक आपल्याला जे प्राप्त करायचंय त्या प्राप्तीपासून आपण खूप दूर निघून जाऊ आणि आपल्या हातामध्ये काहीच येणार नाही पहा. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की करिता बरोबरी दुरावसी दुरी. भवाची पुरी वावसी. भवाचं पूर म्हणजे काय? पुन्हा पुन्हा जन्मणं आणि पुन्हा पुन्हा मरणं. याला काय म्हटलेलं आहे? संसार म्हटलेला आहे पहा. श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी संसाराचं वर्णन असं केलंय पहा. पुनरपे जननम पुनरपे मरणम पुनरपे जनने जठरे शयनम य संसारे खलु दुस्तारे कृपया पारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं याला काय म्हटलेलं आहे? शास्त्रामध्ये संसार म्हटलेला आहे. आपला संसार म्हणजे भांड्या कुंड्याचा, परंतु याला संसार नाही म्हणत. संसाराची व्याख्या शास्त्रामध्ये काय आहे? पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं. या संसारामधून जर तुम्हाला दूर जायचा, या संसारपुरामधून जर तुम्हाला वाचायचं असेल तर वाचवणारा फक्त कोण आहे? एकच. वाचवणारा कोण आहे? फक्त देवच आहे पा. हे तुम्ही लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की तुम्ही भवाच्या पुरामध्ये जर वाहत गेलात तर पुन्हा तुम्हाला किती जन्म घ्यावा लागतील? 84 लक्ष जन्म घ्यावा लागतील. आणि या भवाच्या पुरातून जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही काय करा? भगवंताला शरण जा. भगवंताला जर तुम्ही शरण गेले तर तुम्हाला हा भवाचा पूर काहीच करू शकत नाही पहा. म्हणून ज्याला ज्याला या भवाच्या पुरामधून या जन्म मृत्यूच्या संसारामधून ज्याला वाचायचं असेल त्याने कोणाला शरण गेलं पाहिजे? श्री विठ्ठलाला शरण गेले पाहिजे पहा. त्याच्या चरणाजवळ आपण, त्याच्या चरणाशी आपण स्थिर झालं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की तुम्ही त्यासाठी काय धारण करावं लागेल तुम्हाला? तर तुम्हाला भगवंताचं भक्त व्हावं लागेल पहा. काय व्हावं लागेल? भक्त व्हावं लागेल. भगवान आहे. भगवान कोण आहे? आपला श्री विठ्ठल परमात्मा भगवान आहे. परंतु आपल्याला काय व्हावं लागेल? भक्त व्हावं लागेल. कारण भगवंताची भक्ती कोण प्राप्त करून घेऊ शकतो? तर फक्त भगवंताचा भक्तच घेऊ शकतो पहा. भक्त म्हणजे काय? जो देवापासून विभक्त होत नाही, ज्याचं मन अखंड भगवंताचं चिंतन करतं त्याला काय म्हणतात? भक्त म्हणतात. आणि असा जो कोणी भक्त होईल त्या भक्ताचं संरक्षण करण्यासाठी आपण पाहतो पहा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या भक्तांचं, गोपाळांचं संरक्षण करण्याकरता गिरिधर पर्वत उचलला होता की नाही? तसं जर आपण सुद्धा जर भगवंताला जर शरण गेलेलो असेल तर भगवंत आपला उद्धार करण्यासाठी सुद्धा तयार आहे पहा. परंतु आपण काय झालो पाहिजे? भगवंताचं भक्त झालो पाहिजे. आणि भगवंताचा भक्त जर व्हायचं असेल तर आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला काय धारण करावं लागेल? भाव धारण करावं लागेल. या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये
शपथ घेऊन सांगतो, भगवान श्री विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो की तुम्हाला जर भगवंत प्राप्त करायचा असेल, जर तुम्हाला तुमचा मानवी जीवन जर सार्थक करायचं असेल, जर तुम्हाला भगवंताची शरणागती जर प्राप्त करायची असेल, तर तुम्ही काय धारण करा? मनामध्ये भाव धारण करा. आपण आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये भाव असतो, म्हणूनच आपण व्यवहार करू शकतो. पहा, आपल्या मुलाविषयी, आपल्या परिवाराविषयी आपल्याला आपुलकीचा भाव असतो, म्हणून आपण त्यांच्या बरोबर चांगलं वागतो. आणि ज्यांच्याविषयी आपला आपुलकीचा भाव नसतो, त्यांच्या बरोबर आपण काय करतो? वेगळ्या पद्धतीने वागतो. त्याचप्रमाणे जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची असेल, तर तुम्हाला सुद्धा अंतःकरणामध्ये भाव धारण करावा लागेल. काय भाव धारण करावा लागेल? तर भगवंतच माझं सर्व काही आहे. पहा, भगवंतच माझी आई आहे, भगवंतच माझे पिता आहेत, भगवंतच माझी सर्व संपत्ती आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की तुम्ही अंतःकरणामध्ये काय धारण करा? भाव धारण करा. आणि असा जर तुम्ही भाव धारण केला, तर तो परमात्मा तुम्हाला काय करेल? आपल्यासा करेल. पहा, आपल्या अंतःकरणामध्ये आपण सदैव हा भाव ठेवला पाहिजे की मी कोणाचा आहे. असं जर आपल्याला प्रश्न विचारला तर आपण काय सांगतो? मी अमक्याचा आहे. मी कोण आहे? तर आपल्या अंतःकरणामध्ये असा भाव पाहिजे की मी भगवंताचा भक्त आहे. आपल्या अंतःकरणामध्ये कोणता भाव धारण करायचा? मी भगवंताचा भक्त आहे. असा जर आपण भाव धारण केला तर भगवंत आपला उद्धार करेल. पहा, आणि आपल्या अंतःकरणामध्ये जर कोणताच भाव नसेल तर भगवंत आपल्याला उद्धार करेल का? उद्धार करणार नाही. म्हणून आपण सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये भाव धारण करायचा की विठ्ठल माझा आहे आणि मी कोणाचा आहे? मी विठ्ठलाचा आहे. हाच जर आपण सदैव भाव ठेवला तर भगवंत आपला काय करणार आहे? उद्धार करणार आहे. अशा प्रकारे आपण थोड्या वेळामध्ये ही आपण कीर्तन रूपी सेवा केलेली आहे. पहा, ही कीर्तन रूपी सेवा जगद्गुरु तुकोबराय, माऊली ज्ञानोबराय व श्री गुरु बाबांच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी आपण सेवेला पूर्ण विराम देऊया. ज्ञानेश्वर माऊली श्री संत दादा स्वामी पायी दिंडी सोहळ्याचा आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची कीर्तन